नमस्कार. अशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रव्याचा डोसा. हे बघा, कोथिंबीर कापून धुवून स्वच्छ त्यात टाकली मी. आता 2.5 वाटी रवा घेतलाय मी हा. आणि आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट ही थोडंसं पाणी टाकलंय मी त्यात. हे बघा, ही पेस्ट त्यात टाकणार आहे. आता हे पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. पाणी साधारण 1 ग्लास टाकायचं आहे, म्हणजे रवा आपला भिजतो छान. असं चमच्याने आपण ढवळून घ्यायचंय त्याला. रव्याला पाणी जास्त लागतं बघा, एवढं टाकलं तरी पूर्ण पाणी शोषलंय त्याने. पाणी आणखी लागणार आहे आपल्याला. हे मीठ जे आहे, हे मीठ मी 2 चमचे मीठ घेतलंय. ही आपण टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. पाणी लगेचच टाकायचंय. अजूनही पाणी लागणार आहे त्याला. बघा कसं घट्ट आहे ते मिश्रण. आता आंबट काही तुमच्याकडे जर लिंबू नसेल, लिंबू असलं तर चांगलंच आहे. नसेल लिंबू तर दही टाकलं तरी चालतं. आपल्या अंदाजाने आपण थोडंसं दही टाकून घ्यायचं त्यात. हे बघा, मी एवढं दही घेतलंय. आपल्याकडे दही नसेल तर लिंबू टाका, लिंबू नसेल तर दही टाका. काही आंबटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. हे बघा, आता मिश्रण छान झालंय. बघा, आता रवा डोसाच्या बरोबर आपण खोबऱ्याची चटणी करून घेणार आहे. खोबऱ्याची चटणी म्हणजे काही खोबरं, काही शेंगदाणे. त्यासाठी मी वाटीवर शेंगदाणे घेतले. आता हे भाजून घेणार आहे चांगले. डोशासोबत आपल्याला जी चटणी बनवायची आहे त्यासाठी बघा, वाटीवर शेंगदाणे भाजून घेतले मी. थोडंसं खोबरं घेतलंय, खोबऱ्याचे काप केले. हिरव्या मिरच्या घेतल्याय, लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतले, मीठ घेतलंय थोडंसं, आणि अर्धा लिंबू घेतलंय. आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे बघा, आता आपण खोबरं बारीक करतोय अगोदर. झालंय. हे बघा, खोबरं बारीक झालंय. आता शेंगदाणे टाकले. आता हिरवी मिरची टाकून घेणार आहे मी. हे लसूणाच्या पाकळ्या टाकल्या आहे. हे मीठही टाकून घेतले सोबत. आता हे लिंबू अर्ध हे पण त्यात पिळून टाकणार आहे मी, म्हणजे आंबट गोड चव छान लागते या चटणीची. हे सर्व साहित्य एकत्र छान दळून घ्यायचं आहे आता आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आता त्याच्यात. चिकन करायची चटणी छान बारीक अशी केली तर मग छान लागते खायला. ही बघा, छान बारीक झाली बघा चटणी आता. हे बघा, आता आपली चटणी. याच्यानंतर आता हिला आपण तडका फोडणी देणार आहोत. हे बघा, तेल गरम झालंय. आता त्यात मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी तडतडल्यानंतरच आपण हे जिरा आणि कढीपत्ता टाकणार आहे त्यात. हे बघा, तडतड वाजायला लागली. मोहरी तडतडली की त्यात जिरं आणि हे कढीपत्त्याची पानं आपण टाकणार आहे त्यात. आपण गॅस बंद केलाय. आता ही जी तडका फोडणी आपण ही याच्यावर ओतून घेणार आहे. ही बघा, छान झाली चटणी आपली. आपल्याकडे कोथिंबीर असेल तर आता कोथिंबीर कापून धुवून वरून टाकली तरी छान लागते अशी, कारण फोडणीत टाकली तर जळून जाईल ती. ही बघा, याच्यात अशी छान लागते चटणी अशी.
बघा आपला डोसा किती छान तयार झालाय. हे बघा सुंदर तयार झाला डोसा. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तव्यावर राहू द्यायचंय ते. बघा आपला रवा डोसा किती सुंदर तयार झालाय. त्यासोबत खोबरे शेंगदाण्याची चटणी आहे. खूप सुंदर लागते अशी चटणी. असा रवा डोसा तुम्ही करून बघा एकदा. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.